श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे उत्पत्ती एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. या एकादशीच्या दिवशी आळंदीच्या ठिकाणी मोठी गर्दी होते. भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात आणि तेथील सोहळा हा बघण्याजोगता असतो. आता या दिवशी आपल्याला व्रत करणे शक्य असेल तर आवर्जून व्रत करावे. हे व्रत केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होते. दर महिन्यात येणारी एकादशी कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. या दिवशी देवी एकादशीने मूळ राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला तिची पूजा केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. आता या दिवशी अनेक शुभयोग देखील तयार होत आहे. या दिवशी प्रीती योग तयार होत आहे, जो दुपारी 2:13 चालणार आहे. या योगात जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. तसेच आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते. त्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये आपले लक्ष देखील लागत असते आणि आपली ती सेवा फलदायी देखील ठरत असते. आता या दिवशी आपण सर्वात प्रथम भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आता विष्णूचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. तर आपल्याला बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता अभिषेक झाल्यानंतर भगवान विष्णूंना पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या. मग पिवळ्या रंगाची फळे असतील, तसेच पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील तुम्ही विष्णूंना अर्पण करायची आहे. तसेच या दिवशी हरभरा डाळ देखील आपण विष्णूंना अर्पण करायची आहे. आता आपण थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे. ती हरभरा डाळ तुम्ही विष्णूंजवळ ठेवायची आहे. आता ही ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. तर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. त्याचसोबत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे. ही सेवा जर आपण केली तर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. त्यानंतर ही जी काही हरभरा डाळ आहे ती संध्याकाळी आपण वापरायची आहे. मग एखादी भाजी बनवत असाल किंवा पुरणपोळी बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही ही हरभरा डाळ नक्कीच वापरू शकता. आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय देखील बघायचा आहे. तर यासाठी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. आता विड्याच्या पानाला मध्ये होल असेल किंवा छिद्र असेल असं विड्याचं पान आपण चुकूनही घ्यायचं नाही. हिरवं विड्याचं पान घ्यायचं आहे. पान घेतल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून आपण हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर देवापुढे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्या अक्षदांमध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता. कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा घ्यावा. कणिक मळताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे. आता या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा शुद्ध तूप टाकणे शक्य नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे
साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे. असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते. आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. तसेच आपण आपल्या कपाळाला देखील टिलक लावायचं आहे. तर आपण चंदन घ्यायचं आहे. चंदनामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि असं चंदन आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे. आता कपाळाला लावत असताना आपण आपल्या करंगळी शेजारच्या बोटाने आपल्या कपाळाला चंदनाचा टिका हा लावायचा आहे. लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यामुळे देखील आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. आता आपण विड्याचे पान हातामध्ये घ्यायचं आहे. विड्याच्या पानाचे देखील खूप महत्त्व आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. त्यामुळे आपण हे विड्याचं पान हे घ्यायचं आहे. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. त्यामुळे या वेलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता हे विड्याचं पान आपण घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला चंदन देखील घ्यायचं आहे. आता चंदनाने आपल्याला या विड्याच्या पानावरती ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे. त्यानंतर हे पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे जर चंदन नसेल तर हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून देखील तुम्ही ओम विष्णवे नमः हा मंत्र त्या विड्याच्या पानावरती लिहू शकता. ते पान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर आपल्याला ओम विष्णवे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. अगदी 108 वेळा देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगावी. कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. आता हे जे काही पान आहे ते पान आपल्याला विष्णूंच्या चरणाजवळ तसंच राहून द्यायचं आहे. अगदी रात्रभर आपण तिथेच ठेवावं. आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. त्यानंतर देवपूजा करायला घ्यायची आहे. तेव्हा आपण ते पान एखाद्या पिवळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये वस्त्रामध्ये आपण हे पान ठेवायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील ठेवायच्या आहे. आता हे पान घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे. मग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा दुसरं कोणतंही मंदिर असो, मग माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर त्या दिव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे काही पान आहे ते आपल्याला मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. मंदिरामध्ये ठेवताना आपण आपली इच्छा मनोकामना परत भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे. तसेच आता हे पान ठेवून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.